नमस्कार, आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज आपण कणकवली तालुक्यातील कासार्डे मध्ये आहोत। मुंबई गोवा हायवे आपल्याला दिसतोय, अगदी 50 मीटरवर आहे। तिथे आपण एक 3 BHK बंगला आणि 6.5 गुंठे जागा अशी एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलोत। पूर्णपणे आपल्याला दिसला की एक व्यवस्थित मोठा रस्ता आहे। माझ्या पाठी आपल्याला बंगलो पण दिसतोय। तर साधारण आपल्याला हा 2000 स्क्वेअर फूटचा बंगला आहे। तर कसा आहे आपल्याला बघणार आहोत ही प्रॉपर्टी। तर आपण जिथे आता उभे आहोत एंट्रन्सला आपल्याला मेटलचं मोठं गेट दिसतंय। आपण बघतोय एक मोठा एंट्रन्स केलेला आहे। तिथून आत आपण एंट्री केली की आपल्याला दिसेल एक व्यवस्थित स्पेस आहे। पूर्णपणे आपल्या प्लॉटला चिरेबंदी कंपाऊंड केलेला आहे। समोरच्या बाजूला आपल्याला दिसेल की नारळ सुपारीची लागवड केलेली आहे। एक प्रॉपर मेंटेन असा हा बंगला आहे। तर आता आपण पुढे आलं की आपल्याला दिसेल त्याला आपल्याला पार्किंग साठी एक एरिया आहे। व्यवस्थित पार्किंगची शेड केलेली आहे इथे। तर पार्किंगच्या साइडला आपल्याला कॉमन टॉयलेट बाथरूम आपल्याला इथे दिसेल, ते बाहेरच्या बाजूला आहे। आणि तिथनं पुढे आलं की आपल्याला ह्या बाजूला दिसेल की घराचं बॅकडोअर आहे इकडे। इथे पण एक चांगली स्पेस आपल्याला मागच्या बाजूला मिळून जाते। आणि आपल्याला दिसेल की या बाजूला आपलं पूर्ण व्यवस्थित गार्डन आहे, ज्याच्यात आपल्याला जागा मालकांनी नारळ सुपारीची लागवड केलेली आहे। शिवाय या बाजूला शोष खड्डा पण आपला बाहेरच्या बाजूलाच आहे। तर ह्या बाजूला आपलं हे बाहेरचं टॉयलेट बाथरूम इथे आपल्याला मिळून जात आहे। तसंच आता आपण बंगल्याच्या त्या बाजूने बघूया कसं आहे। तिकडे पण आपल्याला किरकोळ लागवड आहे, आपली बोरवेल आहे। तर आता आपण एक्झॅक्ट आपल्या बंगलोच्या समोर येऊन उभे आहोत। फ्रंटला आपल्याला दिसेल आपलं एंट्रीचं मोठं गेट आहे। इथून पुढे आला की आपला हा मेन बंगला लागतो। आणि पूर्ण 6.5 गुंठ्याचा आपला हा एनए प्लॉट असल्यामुळे आपल्याला बॅक साइडला पण एक चांगली जागा मिळते आपल्याला दिसेल। आपण बघतोय समोरच्या बाजूला एक केअरटेकर साठी रूम पण आहे। शिवाय आपल्याला हा फर्स्ट फ्लोअर वर जाणारा इकडून जिना आहेच। तसंच समोर आपण बघितलं तर आपल्याला एक चांगलं इथे पण गार्डन केलेलं आहे। इथे पण आपल्याला नारळाची झाडांची लागवड दिसते। पाण्यासाठी म्हणाल तर इकडे समोरच्या बाजूला बोरवेल केलेलीच आहे। 24 तास पाणी आपल्याला उपलब्ध आहे। आणि पूर्ण आपल्याला दिसतंय आपल्या प्लॉटला कंपाऊंड वॉल केलेला आहे। तर आता आपण आपला बंगलो कसा आहे आतून बघायला चालू करूया। तर आता आपण बंगलो कसा आहे ते बघायला आलो। या बाजूला आपल्याला समोरच दिसेल आपलं तुळशी वृंदावन आहे। तसंच बाजूला लाईट मीटरचा पण बॉक्स आपल्याला दिसतोय। तर आपल्या बंगल्यात मुख्य डोअरने आपण एंट्री करूया। एंट्री केल्यावर आपल्याला पहिलाच लागतो तो आपला एक मोठा आणि प्रशस्त असा हॉल। आपल्याला दिसेल व्हेंटिलेशनला 2 मोठ्या खिडक्या आहेत ह्या फ्रंटच्या बाजूला। वरती दिसतंय आपल्याला सिलिंग पण केलेलं आहे व्यवस्थित, आणि
लाईट्स पण आपल्याला चांगले दिसत आहेत. तर आपण बघतो एक चांगला हॉल आपल्याला मिळून जातो. तिथून पुढे आलं की आपलं देवघर लागतं या बाजूला. देवघराला पण एक मोठी स्पेस आपल्याला मिळते आणि चांगल्या प्रकारचं मटेरियल यूज झालं. इथे पण पूर्ण वॉल टाइल्स आपल्याला लावलेल्या दिसत आहेत. तर आपण पूर्ण हॉल आणि आपलं देवघर बघितलंय. तर पुढे आपल्याला दिसेल की इकडे आपलं किचन आहे. आपण बघतोय किचन मध्ये पण चांगली स्पेस आपल्याला मिळते आणि फर्स्ट फ्लोअर वर जाणारा आपल्याला जिना दिसतोय आतला. आपण बघतोय किचन साठी एक चांगली स्पेस आहे. वरती बघितलं तर सामान ठेवायला एक लॉफ्ट आहे, जिथे आपण लॉफ्ट डोअर पण करू शकतो आणि कबर्ड पण आहेत ग्रॅनाइट मध्ये. जिन्याच्या खाली आपल्याला पण एक चांगली स्टोरेज साठी जागा केलेली आहे. समोर बघितलं तर आपल्याला ॲक्वागार्डचा पॉइंट आहे. तर किचन आपण बघितलंय. आता आपण आपल्या ग्राउंड फ्लोअरला ज्या बेडरूम आहे तिथे आपला 2 BHK एरिया आहे. त्या बेडरूम कशा आहेत बघतोय. तर इथनं पुढे आलं की आपल्याला वॉश बेसिंग दिसतंय. त्याच्या बाजूनेच आपली पहिली बेडरूम. चांगली स्पेस आहे या बेडरूमला. वरती जर आपण बघितलं तर सामान ठेवायला इथे पण लॉफ्ट आहेत. व्हेंटिलेशन साठी एक व्यवस्थित खिडक्या आपल्याला इथे मिळून जातात. तर आपण बघतोय पुढे आलं की आपल्याला दिसेल इथे वॉशिंग मशीनचा पॉइंट आपल्याला मिळतोय. आणि वरती आपण बघितलं तर टॉयलेट बाथरूम आहे आपलं कॉमन. त्याच्या इथे आपल्याला एक चांगला लॉफ्ट मिळतोय. इन्व्हर्टरचा पॉइंट पण आपल्याला वरतीच दिलेला आहे. आणि पुढे आलं की आपल्याला दिसेल की बंगल्याच्या मागचं जे डोअर आहे आपलं बॅक डोअर, तिकडे जाणारा हा, त्या बॅक डोअरला लागूनच आपलं कॉमन टॉयलेट बाथरूम आहे ग्राउंड फ्लोअरचं. वेस्टर्न टॉयलेट आपल्याला इथे मिळतोय. ग्राउंड फ्लोअरची आपली दुसरी बेडरूम कशी आहे ती बघूया. आपण बघतोय या बाजूला येऊन आपल्याला दिसेल चांगली स्पेस आपल्याला या बेडरूम मध्ये दिसते. आपण बघतोय इथे पण आपल्याला 2 व्हेंटिलेशन साठी चांगल्या मोठ्या खिडक्या आहेत आणि वरच्या बाजूला सामान ठेवायला लॉफ्ट पण दिलेला आहे आपल्याला इथे. आणि पूर्णपणे मेंटेन असा बंगला आहे. 2022 मधलं आपलं हे बांधकाम आहे. लेटेस्टच आपला हा बंगलो आहे. ग्राउंड फ्लोअर बघून आपण फर्स्ट फ्लोअरवर आलेले आहोत. या बाजूला आपला जिना आहे. बाहेरून ज्याला एंट्री आहे तो आपला जिना या बाजूला आहे. आणि घरामध्ये जो आतमध्ये जिना होता तो आपण बघितलाय. तर त्याची एंट्री आतमध्ये आहे, आपण बघणार आहोत ते पण. बाहेरच्या बाजूला आपण बघतोय व्यवस्थित स्पेस, एक चांगली बाल्कनी आपल्याला मिळते आपल्या फर्स्ट फ्लोअरला आणि एक चांगला व्ह्यू आसपास बघायला मिळतो. आणि पूर्ण आपण बघितलं तर कोकणी आपलं जे कौलारू टाईप मध्ये इथे आपल्या फर्स्ट फ्लोअरला छप्पर केलेलं आहे आणि लोखंडी आहे ते. आपण बघतोय पूर्ण एंट्री करून आपण आत आलो की आपल्याला पहिलाच लागणार आहे इथे हॉल. एक मोठा आणि प्रशस्त हॉल आहे. आपलं फर्स्ट फ्लोअरला साधारण 1000 स्क्वेअर फूटचं हे बांधकाम आहे. बघतोय आपण. जर आपल्याला पाहिजे असेल तर सिलिंग पण आपल्याला करण्यासाठी एक चांगली प्रोव्हिजन आहे. आणि व्हेंटिलेशनला पण आपल्याला दिसेल की चांगल्या मोठ्या खिडक्या आहेत. मेन डोअर पण आपला चांगला आहे व्यवस्थित. एक चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आपल्या पूर्ण बंगल्याला यूज झालेलंच आहे.
आपण फ्लोरिंग पण बघतो एक व्यवस्थित आहे. आणि मगाशी म्हटलं जो आपला दुसरा जो घरातून जिना आहे आतून 2 एंट्रीज आपल्याला आहेत, त्याला पण छोटीशी पुढे बाल्कनी टाईप एरिया आहे, ज्याचा आपण ड्राय बाल्कनी म्हणून पण फर्स्ट फ्लोअरला यूज करू शकतो. आणि फ्रंटची बाल्कनी आहे ही, एक चांगला व्ह्यू इथनं पण आपल्याला फ्रंटचा बघायला मिळतो. मुंबई गोवा हायवे पण आपल्याला इथून दिसतोय. तर आता आपण हॉल बघितलाय, मोठा हॉल आपल्याला मिळतोय. तिथून पुढे आलं की आपल्याला या बाजूला दिसतंय आपलं वॉश बेसिनचा पॉइंट आहे. तसंच आपण तिथे आपलं वॉशिंग मशीन पण ठेवू शकतो. पुढे आपलं लागतं ते किचन. एल शेपचा प्लॅटफॉर्म आहे व्यवस्थित. आपण बघतोय व्हेंटिलेशनला पण चांगली खिडकी आहे. वरती सामान ठेवायला आपल्याला लॉफ्ट पण मिळतो. आणि ह्या बाजूला बघितलं तर आपल्याला किचन मधली जे सामान आहेत ते ठेवण्यासाठी एक चांगलं कबर्ड पण इथे आहे. तर किचन बघितलंय आपण कसं आहे ते. आता आपली बेडरूम बघूया फर्स्ट फ्लोअर वरची. त्याआधी आपल्याला दिसेल इथे आपण वॉश बेसिन करू शकतो. खाली स्पेस आहे. समोरच्या बाजूला आपल्याला सेपरेट टॉयलेट आणि बाथरूम अशी प्रोव्हिजन आहे. व्यवस्थित फ्लोरिंगचं काम आणि टाइल्स आपल्याला दिसत आहेत. आणि या टॉयलेट बाथरूमच्या वरती सामान ठेवायला एक मोठा लॉफ्ट आहे. शिवाय 1000 लिटरच्या 2 टाक्या पण प्रॉपर्टीच्या ओनरनी ठेवलेल्या आहेत. तर आपली ही बेडरूम बघूया कशी आहे ती. आपल्याला दिसते बेडरूम पण व्यवस्थित आहे. बेडरूमला पण आपल्याला सामान ठेवण्यासाठी लॉफ्ट आहे. आणि पूर्णपणे लोखंडी छप्पर आपल्याला इथे मिळून जातं. बेडरूम मधनं पण आपल्याला आपल्या गार्डनचा एक व्ह्यू मिळतो बॅक साइडच्या. कणकवली तालुक्यातील कासार्डेमधली आपण ही प्रॉपर्टी बघितली आहे. 3 BHK बंगला आहे आणि 6.5 गुंठ्याचा आपला NA प्लॉट आहे. पूर्ण बघितलं असेल तर चिरेबंदी कुंपण आहे आणि पूर्ण असा मेंटेन आपला हा बंगला आहे. 2022 मधलं बांधकाम आहे आणि पूर्ण प्रॉपर बांधकाम केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला कोणतीही चिंता नवीन आपल्याला कोणत्या ह्याच्यात खर्च करावा लागणार नाहीये. आणि क्लिअर टायटल आपली प्रॉपर्टी आहे. NA असल्यामुळे आपल्याला लोन पण होऊ शकतं. आणि जर इथनं जवळची जर आपण ठिकाणं म्हणायला गेलात तर आपल्याला जवळची रेल्वे स्टेशन पडणार आहेत. नांदगावचं रेल्वे स्टेशन आपल्याला अगदी 7 ते 8 किलोमीटरवर आहे. वैभववाडीचं रेल्वे स्टेशन आपल्याला अगदी 13 ते 14 किलोमीटरवर मिळून जातं. तसंच कणकवली शहर आणि कणकवलीची बाजारपेठ आपल्याला अगदी 20 ते 22 किलोमीटरवर उपलब्ध आहे. तसंच कासार्डेचा आपला जो बाजारपेठ आणि तिठा जो आहे तो अगदी आपल्याला 700 मीटरवर इथून उपलब्ध आहे, जिथे आपल्याला सर्व गोष्टी मिळून जातात. शिवाय मुंबई गोवा हायवे आहे तो अगदी इथनं आपल्या प्रॉपर्टी पासून 50 मीटरवर उपलब्ध आहे. जर या प्रॉपर्टीची तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हिजिट करू शकता. तसंच या प्रॉपर्टीची जी जागा मालकांना अपेक्षित किंमत आहे ती 74 लाख आहे. थोडीफार नक्की निगोशिएबल आहे.